सोडवलं की हे फक्त लोकसभा निवडणुकीच्या नाही टाकतो मी तुमचं नाव पाठवतो. मी तुम्हाला खास मुलाखत घ्यायची असं बोलतो ना. या ना. चला रोल. एक मिनिट. आपल्याचं नाव आहे ना संघटनेचं ते दिसलं नाही पुढे टेक्स्ट केलं काय पूर्ण नाव तेच झालं ते नाही तुमचं नाही त्यावर आली या आज अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे अध्यक्ष आणि विशेषतः अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबातून जन्माला आले, त्यांना तो स्वाभिमान मिळाला असे सचिन भाऊ साठे यांचा आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय युवा नेतृत्व आदित्य ठाकरेजींच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून त्यांचा आज पक्षामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये निवळ मातंग समाज नाही तर वेगवेगळे छोटे छोटे जे समाजाचे जे घटक आहेत त्या सर्वांना पक्षाकडनं एकत्रित करण्याची भूमिका घेण्याचं काम या निमित्ताने होईल आणि लवकरात लवकर त्यांना कॅम्पेनिंगमध्ये पण देखील आदित्यजींनी सूचना केलेल्या आहेत की त्यांना कॅम्पेनिंगमध्ये पण देखील त्यांचं अंतर्भूत केलं जाईल. जे आमचे स्टार कॅम्पेनर्स आहेत त्याच्यामध्ये अजून काही लोकांची जी नावाची यादी आहे त्यात पण देखील कसं समावेश करता येईल हा बघून संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांची ताकदचा वापर आणि विशेषतः मदत ही तळागाळातल्या समाजाच्या लोकांना एकत्रित करण्याचा आणि विशेषतः लोकसभेमध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती आमचे असलेले महाविकास आघाडी आणि विशेषतः पक्षातले उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती योगदान होईल. आता आज त्यांनी अधिकृतरित्याने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मग सांगली असेल, कोल्हापूर असेल, आमचा इतर जिल्ह्यातले असेल, विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये असेल, विभिन्न क्षेत्रामध्ये त्यांचा जो जनसंपर्क आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा निश्चितपणे पक्षाला होईल आणि त्याच भावनेतून त्याच दृष्टिकोनातून आज आदरणीय पक्षप्रमुखांनी त्यांना पक्षामध्ये समावेश करून घेण्याचं काम केलं. तर मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. आज मी माननीय उद्धव साहेब आणि माननीय आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि ही भेट आणि यानंतरच्या झालेल्या चर्चेतून माझ्या हे लक्षात आलेलं आहे की या देशामध्ये जी काही एक मोठ्या पद्धतीची विकृती निर्माण झालेली आहे ही ठेचण्यासाठी आणि हिला संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना समविचारी लोकांना एकत्र आलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की या गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय रवत, अंग झाडूनी निघबाहेरी घे बिनीवरती घाव. म्हणजे प्रचंड मोठ्या पद्धतीचे वेगवेगळे खोटे आणि एक वेगवेगळे असे षडयंत्र करून आमच्या सर्व बहुजन समाजातल्या तळागाळातल्या उपेक्षित लोकांना फसवण्याचं काम केलं जातं. मी या ठिकाणी अत्यंत नम्रपणे नमूद करतो की आम्ही अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊंचं मोठं योगदान आहे. पण अण्णाभाऊंचं कुटुंबीय म्हणून आम्हालाही कधीकधी अपमानाला सामोरे जावं लागले आणि या ठिकाणी ज्यावेळेला मी आलो, मातोश्रीवर ज्यावेळेला आलो त्यावेळेला दोन्ही बापलेकांना मी पाहिलं. त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही, न्यूनगंड नाही, अतिशय नम्र स्वभावाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. आणि त्यांनी जे आम्हाला शब्द दिलेला आहे की समाजाबद्दल, मातंग समाजाबद्दल विशेषतः आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू आणि जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहेत. अण्णाभाऊंच्याबद्दल आम्हाला आदर आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, त्यांच्या वडिलांचे, माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे अण्णाभाऊंचे ऋणानुबंधाचे संबंध होते आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात, खूप आनंद झाला. आणि त्यांनी
व्यवस्थेच्या सिस्टीमच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी आम्ही आता राज्यभर डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या सोबत आहोत. काही जबाबदारी संदर्भात काही चर्चा तुम्ही मी आजच त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि हा प्रवेश झालेला आहे. मला असं वाटतं की ते काही देतील पद, मला त्याच्याशी काही मतलब नाही, कारण लढाई फार महत्त्वाची आहे. पद आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. या लढाईमध्ये आम्ही उतरलोय. लढाई जिंकणं हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले दौऱ्यावर आहेत, मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीला गेलेले आहेत. अशा पद्धतीचं हे सर्व प्रत्येकानं आपापल्या नेतृत्वाकडे मागणी करण्याचा जो अधिकार आहे, यावरती मला असं वाटते आमच्या स्तरावरती जास्त बोलण्यात